तर फ्रीजमध्ये सुद्धा दूध नसते हे मला पहिल्यांदाच कळालं. तर फ्रीजमध्ये जे पाणी होतं ना ते ओव्हरफ्लो होऊन दुधात पडलं होतं आणि दूध खराब झालं होतं. कोरा चहा पिला सकाळ सकाळी आणि ते लागले होते मी गहू दळायला गिरणीमध्ये. दुपारी यांनी गेले होते हजनाळ्याला. हे बघा भरपूर अशी कणसे दिलेले. तर अक्षुनं घातलं भाजून पण खाल्लं होतं आणि हे असे आहेत. तर खूप कवळी आणि छान आहेत कणसं. हजनाळ्यातून आणलेत आणि यांनी तर सकाळी ना मिरच्याचं काम चाललं होतं माझं. यांनी उशिरा आले, हजनाळ्याला गेले होते तिकडं जेवण पण करून आले त्यांनी. तर काम होतं त्यांचं आणि मिरच्या निम्म्याच झाल्या माझ्या निवडून, बाकीच्या अजून निम्म्या राहिलेल्या आहेत. तर ह्याने आल्यावर ह्यांनी पण जरा मदत केली मला, तरी पण राहिलेच अजून. तर आता म्हटलं उद्या करूया राहिलेलं. आणि तीळ शेंगदाणे हे सगळं भाजलं होतं ना मग अशी गार झालंय. आता तर गुळ पण तर आता हे सारण करायचं चालू आहे. तर पोळ्या करायच्या आहेत म्हणून सारण चालू आहे करायचं. तर सारण तयार करते आणि मग पोळ्या करते. तर सारण केलं होतं तर लाडू अनूला करून दिलाय आणि अनू बरोबर अक्षूला पण दिलाय. अक्षू पण लागले खायला. अक्षूला ना झोप आलीये पण अभ्यास राहिलाय म्हणून, अभ्यास म्हणजे लिखाणच तिचं राहिलंय, उरकतच नाही तिचं लिखाण. त्यामुळं झोप किती आहे डोळ्यात पण तशीच बसलेली. सकाळी होत नाही परत तिचं ट्युशन आणि त्यामुळं. अनूचं मात्र काय खेळायचं चालूच असते. रात्रभर खेळ म्हणलं तर बसल त्या गाडीवर. गाडी आणल्यापासून तर काय नव्हेच. अंधार झालाय. लाईट लाव की बाहेरची. तर जाऊ खाली अंधारात. थांब. गाडी लावली चार्जिंगला. काढायचंय चार्जिंग ना. थोडं काही ना करावं लागतं. चल इकडं ये इकडं. तर गाडीचं चार्जिंग दुपारी झालं नव्हतं वाटतं. यांनी आज नाळ्याला गेले होते आणि त्यामुळे थोडं लांब पडलं की मग चार्जिंग जरा जास्तच उतरतं. मग घरात थोडं काही ना त्यामुळं करावं लागतं चार्जिंग, असं होतं ना. आणि आज नाळ्यात गेले होते त्यांनी यांच्या मित्राच्या घरी. त्यांच्या आईंनी ना काल पण आम्हाला अनारसे चकली दिली होती. खूप छान अनारसे झाली होती. इतकी अशी म्हणजे खुसखुशीत पण होती आणि जास्त अशी मऊ पण नव्हती आणि जास्त कठीण पण नव्हती. अशी म्हणजे होती, मस्त होती. चकली पण खमंग अगदी छान होती. आणून तर चकली अनूला एवढा अनारस काय आवडलं नाही, पण चकली मात्र आणून खाल्ल्या आणि मी अनारसे खाल्ले. तर चकली अनारसे खूप छान दिली होती. काल पण त्यांचं काम होतं, काल पण गेले होते आणि आज पण काम होतं, आज पण गेले होते. आणि आज ना कणसं छान दिलेत, अशी एकदम कवळी कवळी कणसं दिलेत. तुला चकली कालची किती आवडली होय ना? छान होती ना. आणून चकल्या खाल्ल्या, सगळ्यांनीच खाल्ल्या. अनारसे मात्र मी खाल्ले. काय शिकवलं शाळेत तुला? भेंडीचं आणि दुसरं काय? होय. अक्षूचा चालू आहे लिखाण अभ्यास. काय स्वाध्याय चालू आहे का? कुठल्या विषयाचा? होय, ट्युशनचा का? झाला का अभ्यास? तर अक्षूचा चालू आहे अभ्यास. भांडी वगैरे मी घासली आणि ना तिळाच्या पोळ्या केल्या होत्या आज आणि सकाळचे मेथी पराठे केलेले पण होते. आणि थर्माकोलचं बघा आणून कसं सगळं करून ठेवलंय मात्र, आहे की नाही. अनुचं चालू आहे खेळायचंच. अनुला 10 वाजून गेले, झोप येत नाही, नुसतं खेळायचं चालू असते तिचं. किचन सगळं धुवून वगैरे ना आवरले. तिळाच्या पोळ्या ह्यामध्ये ठेवल्यात उद्या न्यायसाठी बांधून. तर हे सगळं असं झालंय किचन स्वच्छ. आणि मसाला घेतला ना नवीन, शेजारच्या मॅडमने केला होता, तो दिला होता. तर ह्यांनी तेल तिखट चपाती पण खाल्ली.
नको ते झाकून ठेवलं. उद्या म्हटलं नवीन तिखटाची भाजी करूया. तर काय होते, नवीन तिखटाची भाजी छान होते म्हटलं, सेपरेट ठेवले म्हणून डब्यामध्ये मिक्स केलं नाही. तर ह्यांनी दिल्याच ना, जेवायच्या वेळेतच त्यांनी दिलं होतं. तर तेल तिखट चपाती पण खाल्ली होती. तर पोरींचा अभ्यास चालू आहे. अनुला काय झोप मात्र येईना. त्यांचा अभ्यास चालू असतोय तवर त्यांचं वही घे, पुस्तक घे, पेननं काहीतरी वहीवर पुस्तकावर गिरगट असं चालू असते. झोपत नाही ती लवकर. आणखीन ना, तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. शुभरात्री सर्वांना.